अकोला शहरातील नागरिकांच्या जीवाशी जो खेळ सुरू आहे तो थांबवा, अन्यथा आमच्याकडे सर्व व्हिडिओ असून अन्न व औषध प्रशासनाची FDA पोल खोल करू, असे जाहीर आवाहन अकोला शिवसेना महानगर प्रमुख राजेश मिश्रा आणि माजी शिवसेना जिल्हा प्रमुख मंगेश काळे यांनी दिले आहे। या प्रसंगी तरुण बगेरे, योगेश ढोरे, गजानन चव्हाण, ललित पांडे, गजानन बोराडे, विशाल शिंदे, किरण येलवणकर, संजय देशमुखे, रवी मळावी आदी प्रामुख्याने उपस्थित होते। अकोला शहरात सध्या अवैध पद्धतीने मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री तसेच दूध आणि दूधजन्य पदार्थांची सर्रास भेसळ सुरू आहे। अकोला महानगरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा येतो कुठून? सोबतच एवढे पनीर येथे कुठून येते आणि एवढ्या मिठाई कशा बनतात? याचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे उपलब्ध आहे। जर प्रशासनाने या गंभीर प्रकारावर तत्काळ कडक कारवाई केली नाही तर अकोल्यातील जनतेसमोर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल। शिवसेना पक्षाचे अकोला जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार राजन साळवी यांच्या मार्गदर्शनात 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे उद्दिष्ट ठेवून लवकरच या अवैध धंद्यांचे पोलखोल आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। ही माहिती अनिल मालगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे।